झालेले आहेत आणि आपण त्याच्याबद्दल बोललेलो आहोत. बट आज मी काहीतरी वेगळं अजून बेसिक्स तर सेम राहणार आहेत, पण काहीतरी एक व्हिज्युअली अट्रॅक्टिव्ह आणि काही वेगळं सेम विषयाला वेगळा ट्विस्ट देऊन प्रेझेंट करायचा प्रयत्न केला आहे. सो येस, थँक यू फॉर वेलकमिंग मी एव्हरीवन अँड आय जस्ट स्टार्ट नाव. आय एम लाऊड अँड क्लिअर फॉर एव्हरीवन, राईट? सर्वांना आवाज व्यवस्थित येतोय? येस येस येस. ओके, ग्रेट. सो लेट्स स्टार्ट. मी माझी स्क्रीन शेअर करते पहिल्यांदा. येस, माझी स्क्रीन दिसते सर्वांना? येस. Yes, it's visible. Okay, great. So, yes. Welcome everyone to today's session. आज आपण चाइल्ड न्यूट्रिशन, टीन्स न्यूट्रिशन या विषयाला एक आणखीन काही बारकाव्यांनी आणि आणखी काहीतरी त्याच्यामध्ये काय आपल्याला एक्सप्लोर करता येईल याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यातच आपले काही मिथ्स असतील. आपण एक पोल घेतला होता ग्रुपवर. त्या पोलला खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे. खूप छान वाटलं. सर्वांनी त्याच्यामध्ये मार्क केलं, कमेंट्स टाकले. खूप छान वाटलं मला. अँड येस, आपण ते सगळे पॉइंट्स ऍड्रेस करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. फ्युएलिंग फ्युचर चॅम्पियन्स असं नाव दिलं आहे आज. त्याचं कारण असं आहे की आपली मुलं ही आपलं फ्युचर आहेत. त्यांना स्वतःला एक फ्युचर आहे आणि फक्त म्हणजे मी नेहमी म्हणत असते, फक्त मी माझ्या मुलांपुरतं बघणं हे अर्धवट होईल. आपल्याला एक ओव्हरऑल पूर्ण जे लहान मुलांचं एक जनरेशनच आहे, त्या अख्ख्या जनरेशनला शेप करण्याची गरज आहे आज. कारण की हेच लोक फ्युचर मध्ये असणार आहेत. हेच लोक देश चालवणार आहेत, जग चालवणार आहेत. आणि देश किंवा जग चालवणारे, फिरवणारे लोक जर स्ट्रॉंग किंवा शार्प माइंडेड किंवा क्लिअर हेडेड आपण म्हणूया असे जर नसतील, स्ट्रॉंग पण नसतील आणि क्लिअर माइंड नसेल त्यांचं, तर दोन्ही गोष्टींमध्ये नुकसान सर्वांचंच आहे. आपलंही आहे. सर्वात पहिलं नुकसान होतं पॅरेंट्सचं आणि मग टप्प्याटप्प्याने सगळ्या लोकांचं नुकसान होत. सो जे आपलं फ्युचर आहे त्याच्यात करेक्ट फ्युएल टाकणं, कारण तेच हे सर्व गोष्टी चालवणार आहे, हे आपलं इंटेन्शन असलं पाहिजे. ऑलवेज आय कीप सेइंग की तुमचं इंटेन्शन हे माझं मूल आहे, मला जसं हवं तसं मी वाढवणार, मला जसं आवडतं तसं मी त्याला ठेवणार, तसं मी त्याला घडवणार, असा विचार नसून हे मूल समाजाचा भाग आहे आणि हेच मूल आणि ह्याच्यासारखी मुलं उद्याचा समाज बनवणार आहेत. हे फक्त माझ्या घरापुरतं नाहीये, हे पूर्ण देशासाठी, पूर्ण जगासाठी आहे. या गोष्टीचं भान ठेवून जर तुम्ही मुलांना योग्य पद्धतीने घडवलं तर बेस्ट आहे, राईट? मग तुम्ही तुमचं बेस्ट दिलं असं म्हणू शकतो आपण. सो येस, त्याच्यामध्ये टॅगलाईन अशी लिहिलेली आहे, डोंट रेज युअर किड्स. आपण नेहमी म्हणतो आय रेज माय किड प्रॉपरली. खूप सारे मी त्यांना गोष्टी शिकवल्या, खूप सारे संस्कार करून वाढवलं आहे, रेज केला आहे. सो एक खूप ज्ञानी व्यक्तीने सांगितलेलं आहे, डोंट रेज युअर किड्स. तुम्ही तुमच्या घरातली पाळीव प्राणी जे असतात, भेड, बकरी किंवा पाळीव प्राणी असतात किंवा अगदी म्हणजे क्रॉप्स किंवा प्लांट्स असतात, त्यांना तुम्ही रेज करू शकता. तुम्हाला काय करायचंय, त्यांना खायला घालायचंय फक्त, आणि जे काही छोट्या मोठ्या गोष्टी त्यांचं टेंडिंग करायचंय. तुम्हाला काय लागलं, दुखलं खुपलं तर त्याला औषध मलमपट्टी करणं आणि खायला घालणं, बस, दॅट्स युअर जॉब.
वाढणार ते त्यांचं तेच आहेत. कोण? तुमचे पेट्स. बरोबर आहे का? कनेक्ट होतात सगळेजण? येस. तो म्हणजे मला म्हणायचं आहे, आपल्या घरातले जे पेट्स आहेत, पाळीव प्राणी आहेत, त्यांना फक्त खायला घातलं तरी ते वाढणार आहेत. तसंच मुलांचं असणार का सेम? नाही. मुलांसाठी थोड्या गोष्टी आणखीन इनपुट्स द्यावे लागतात आपल्याला, आणखीन बारकावा करावा लागतो. ते ऑटोमॅटिक नुसतं काहीही खायला घातलं तरी ते वाढणार आहेत आपोआप? हा, वाढणार आहेत. पण आपल्याला जे आता मगाशी आपण चर्चा केली देशासाठी वगैरे वगैरे वगैरे, तशा पद्धतीने वाढणार का? नाही. मान्य आहे सर्वांना? एग्रीड? येस, नो? सो येस. त्यामुळे आपण असं म्हणालो आहोत की त्यांना वाढवायचं नाहीये फक्त आपल्याला, त्यांना फ्लरिश करायचंय, म्हणजे त्यांना घडवायचं आहे. राईट? आणि घडवण्यासाठी काय काय हवं? फिजिकलवर काम केलेलं हवं, मेंटलवर काम केलेलं हवं, इमोशन्सवर काम केलं हवं. सगळ्या गोष्टींवर काम केलं तर ते व्यवस्थित पद्धतीने घडणार. राईट? एव्हरीवन विथ मी ऑन दिस? ओके. सो वाय दिस टॉपिक मॅटर्स पाहूयात आता अजून डिटेल्स. असं पाहिलं गेलंय की 1 in 3 इंडियन चिल्ड्रन, म्हणजे प्रत्येक 3 मुलांमागे, फक्त आपण इंडियाचे स्टॅटिस्टिक्स बघतोय, तर प्रत्येक 3 मुलांमागे एक मूल हे इसेन्शियल न्यूट्रिएंट्स लॅक करत असतं, म्हणजे असतंच, हे स्टॅटिस्टिक्स सांगतंय. ग्रोथ स्पर्ट्सच्या वेळी एक्स्ट्रा न्यूट्रिशन किंवा एक्स्ट्रा जबाबदारी सर्वच बाबतीत घेण्याची गरज असते. ग्रोथ स्पर्ट्स म्हणजे काय ते आपण पुढे पाहणार आहोत. एक एक टप्पे असतात ज्या वेळेला बॉडीमध्ये चेंजेस होत असतात. मुलांच्या बॉडीमध्ये, इमोशन्समध्ये, मेंटल हेल्थमध्ये कुठे कुठे चेंजेस होतात त्याला आपण ग्रोथ स्पर्ट म्हणूया. राईट? ते ग्रोथ स्पर्ट्सच्या वेळेला काय काय दक्षता, नॉट ओनली न्यूट्रिशन, मी इथे न्यूट्रिशन बट नॉट ओनली न्यूट्रिशन, आणखीन काय काय दक्षता घेण्याची गरज आहे हे आपल्याला शिकणं गरजेचं आहे. चाइल्डहुड ओबेसिटी आता आजकाल वाढताना दिसतीये. नॉट ओनली ओबेसिटी, लाईफस्टाईल डिसीजेस, म्हणजे हार्टचा प्रॉब्लेम झाला, डायबिटीज झालं, बीपी, शुगर, खूप साऱ्या गोष्टी ह्या लहान वयापासूनच आपल्याला होताना दिसत आहेत मुलांमध्ये. राईट? हे सिटीज मध्ये ऍक्च्युली गावखेड्यामध्ये पण आता ह्याची वाढ होत चाललेली आहे, बिकॉज इन्फॉर्मेशनची लॅकिंग आहे, भरपूर नॉलेज नाहीये, पॅरेंट्सनाच माहित नाहीये, परत पोल्युशन आहे, भरपूर फॅक्टर्स अफेक्ट करतात. बट ओबेसिटी सारखे लाईफस्टाईल डिसीजेस हे लहान वयापासूनच व्हायला लागलेले आहेत मुलांमध्ये. पॅरेंट्सचा इन्फ्लुएन्स 80% पर्यंत पॅरेंट्सचा इन्फ्लुएन्स असतो फूड चॉईसेसवर. त्याच्यामुळे फूड चॉईसेस करताना अगदी लहान वयापासून, तेही आपण पुढे पाहणार आहोत की अगदी लहान वयापासूनच फूड चॉईसेस मुलांचे काय असले पाहिजे याच्यावर पॅरेंट्सचं जरी 80% कॉन्ट्रीब्युशन असलं किंवा इन्फ्लुएन्स असला तरी अटेन्शन 100% पाहिजे. ओके? अँड हॅबिट्स हे अर्ली बिल्ड होतात, मग ते इटिंग हॅबिट्स असो किंवा इतर कुठलेही हॅबिट्स असो, हे खूप लहान वयामध्येच बिल्ड होतात आणि तेच कंटिन्यू होतात. जर लक्ष दिलं गेलं नाही तर काही चान्सेस मिळतात की ठीक आहे, आत्ता दुर्लक्ष झालं तर आत्ता कॅच करूया, आत्ता दुर्लक्ष झालं आत्ता कॅच करूया. बट अशी वेळ नाही आणलेलं बरं, कारण वेळ कधी निघून जाईल याचं काही सांगू शकत नाही. नेक्स्ट, ग्रोथ स्टेजेस. आता आपण जे ग्रोथ स्पर्ट बद्दल बोलत होतो की कोणते कोणते वय ज्याच्यामध्ये ग्रोथ स्पर्ट होत असते किंवा ग्रोईंगचे स्टेजेस कुठल्या स्टेजमध्ये कुठल्या गोष्टींवर
जास्त लक्ष देणं गरजेचं आहे हे पाहूया. सो चाइल्डहुड काय आहे? 1 to 6 years. म्हणजे जन्मल्यापासून ते 6 वर्षांची मुले होईपर्यंत. इकडे 1 ते 6 लिहिलंय कारण आपण एकदम बेबी स्टेज त्याच्यामधनं काढून टाकली आहे. मोस्ट ऑफ द टाइम त्याच्यात ऑलमोस्ट 6 to 8 months ब्रेस्ट फिडिंग वगैरे ह्याच्यामध्ये जातो. सो बेसिकली 1 वर्षाचं झालं मूल की ते चालायला किंवा फिरायला लागतं मोस्टली. सो 1 to 6 years हे अर्ली चाइल्डहुड जर पकडलं आणि वरचं अन्न त्या मुलांना चालू झालेलं असतं, ऑलमोस्ट दात आलेले असतात, त्याच्यामुळे हे हा जो वयोगट आहे 1 ते 6 वर्ष, या वयोगटामध्ये खूप साऱ्या गोष्टी डेव्हलप होतात. ऑलमोस्ट मेंटली, फिजिकली फक्त डेव्हलप व्हायचे बाकी असतात मुलं. मेंटली भरपूर गोष्टी, ऑलमोस्ट 80 to 90% गोष्टी ह्या स्टेजवर डेव्हलप झालेल्या असतात. दॅट इज वाय आपल्याला लोकांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला जर मल्टिपल लँग्वेजेस मुलांना शिकवायचे असतील तर तुम्ही या स्टेजमध्ये शिकवले पाहिजे. किंवा कुठल्या ज्या सवयी असतात किंवा एक पॅटर्न असतो, मूवमेंट करणे, सारखं खेळणे किंवा योग्य पद्धतीने आहार घेणे वगैरे, ह्या गोष्टी ह्या फेज मध्येच झाल्या पाहिजे. बिकॉज हे फिजिकल सोडलं तर बाकीचं सगळं इमोशनल एक बेस मुलांचा तयार होतो ह्याच फेज मध्ये. जर पालकांचं लक्ष चांगल्या पद्धतीने असेल, मुलांकडे वेळ दिला गेला असेल, अटेन्शन दिलं गेलं असेल आणि भरपूर गोष्टींना एक्सपोजर मिळालं असेल, पॉझिटिव्ह गोष्टींना एक्सपोजर मिळालं असेल या फेजमध्ये, तर खूप छान पद्धतीने त्यांचं माइंड डेव्हलप होतं. खूप बारकावे कॅप्चर करतात अशी मुलं. मग ते लँग्वेज मधले जे वेगवेगळे उच्चार आहेत किंवा टोन्स आहेत, म्युझिक मधले पण छोट्या छोट्या नोट्स असतील किंवा अशा कितीतरी छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे ह्याच एज मध्ये जर एक्सपोज केल्या गेल्या तर खूप छान पद्धतीने त्यांना ते ग्रास्प करतायत. नेक्स्ट इज स्कूल गोईंग एज, दॅट इज 7 to 12 years. त्याच्यामध्ये मॅक्सिमम फिजिकल ऍक्टिव्हिटी चालू होते. जास्त बाहेर फिरणे, खेळणे, खूप सारं मूवमेंट, फिजिकली जास्त ऍक्टिव्ह असतात अशी मुलं. त्यांना खेळायला खूप आवडतं. जर अशा वयामध्ये 7 ते 12 हे वयोगट बघतोय आपण, म्हणजे जस्ट टीनेज चालू व्हायच्या आधीपर्यंत आणि अर्ली चाइल्डहुड संपल्या, ज्यावेळेस थोडंसं इंडिपेंडन्स मिळालेलं असतं, पालकांच्या शिवाय मुलं राहायला लागलेली असतात आणि मित्रमंडळींसोबत खेळणं वगैरे अशा गोष्टी चालू होतात. सो फिजिकल ऍक्टिव्हिटीवर भर दिला गेला जातो ह्या स्टेजमध्ये. या स्टेजमध्ये एज्युकेशनचं मॅक्सिमम पोर्शन कव्हर होतो आणि त्याच्या पुढे येतो टीन्स अँड ॲडोलेसन्स, दॅट इज टीनेज, फुल टीनेज, ज्याच्यामध्ये हार्मोनल ऍक्टिव्हिटी खूप जास्त प्रमाणात होते. सो आपण पाहिलं अर्ली चाइल्डहुड, ब्रेन डेव्हलपमेंट जास्त प्रमाणात होते, त्यामुळे इटिंग हॅबिट्स, जसं मी मगाशी मेन्शन केलं, बारीक बारीक गोष्टी ह्याच वयामध्ये कॅप्चर केल्या जातात. त्याच्यामुळे इटिंग हॅबिट्स पासून ते इतर गोष्टींपर्यंत तुम्ही याच वयापासून लक्ष देणं गरजेचं आहे. मग स्कूल गोईंग एज बद्दल आपण बोललो, फिजिकल ऍक्टिव्हिटी चालू होते. इम्युनिटी बिल्डिंग फेज, ह्याच्यामध्ये तुम्हाला इम्युनिटी डेव्हलप करायचा पण चान्स असतो आणि चेक पण करायचा चान्स असतो की कशी इम्युनिटी आहे मुलाची. जर मुलांची इम्युनिटी इथे लॅक होताना दिसत असेल तर ती बिल्ड करण्यासाठी काय काय करायला पाहिजे हे ह्याच स्टेजमध्ये अजूनही तुम्हाला चान्स मिळतो की यू डेव्हलप युअर चाइल्ड इम्युनिटी, राईट. फिजिकल ऍक्टिव्हिटी खूप नेसेसरी आहे डेफिनेटली, कारण ग्रोईंग एज आहे. अँड नेक्स्ट इज टीन्स मध्ये बोललो आपण हार्मोनल चेंजेस. सो बेसिकली एकदा टीनेज मध्ये एंटर केलं मुलांनी की हार्मोनल चेंजेस मॅक्सिमम किक इन होतात. त्यावेळेस जी काय
मेजॉरिटी ऑफ पीक ग्रोथ जी काय असेल, हाईट असू दे, फिजिकली सो हाईट जी काही ग्रोथ व्हायची असेल, फिजिकल जे काही ग्रोथ व्हायची असेल, ती मॅक्सिमम ह्या एज मध्ये होते. जी मॅक्सिमम व्हायची असते ती मोस्टली ह्याच एज मध्ये होते. आणि ह्याच्या पुढे ग्रोथ होण्याचे चान्सेस ऑलमोस्ट नाही मध्ये जमा होतात. त्यामुळे ह्या प्रत्येक स्टेजेस मध्ये प्रोटीन इनटेक असू दे, न्यूट्रिशन इनटेक असू दे, कॅलरी इनटेक असू दे, ह्या सगळ्या गोष्टींचं माहिती घेणं डिटेलमध्ये आणि त्या पद्धतीने डाएट त्यांचं फिक्स करणं त्या त्या एज मध्ये. त्यामुळे आपण हे एज बायफिकेशन्स दाखवलेले आहेत की ह्या वया गटामध्ये जर मुलं असतील तर तुम्हाला कशा कशावर लक्ष दिलं गेलं पाहिजे, हे आपण त्यासाठी बायफिकेशन दाखवलेलं आहे. राईट. सो इसेन्शियल न्यूट्रिएंट्स काय आहेत ते बघूया, कारण आपण जो पोल घेतला त्याच्यामध्ये न्यूट्रिशन इन्फॉर्मेशन द्यावी असं आलं होतं सर्वांचं म्हणणं. सो काय आहे हे बेसिकली माहिती असतं सर्वांना, बट लेट्स रिइटरेट एव्हरीथिंग. सो काय आहे, प्रोटीन आहे, आयर्न आहे, कॅल्शियम विथ विटामिन डी, कारण ते विटामिन डी इज नेसेसरी फॉर ऍब्सॉर्प्शन ऑफ कॅल्शियम, आपल्याला माहिती आहे सर्वांना. कॉम्प्लेक्स कार्ब्स पाहिजे, झिंक पाहिजे, ओमेगा 3 पाहिजे, वॉटर, फायबर. वॉटर आणि फायबर हे मोस्टली विसरले जातात किंवा लक्षात राहत नाही, लक्षात येत नाही ना पॅरेंट्सच्या ना मुलांच्या. राईट. सो आता प्रोटीन बद्दल आपल्याला सर्वांना माहिती आहे. आपण सर्वजण जे ऑलरेडी मेंबर्स आहेत, आपण सर्व जण प्रोटीन ट्रॅक ठेवतो आपला, प्रोटीन रिच फूड्स खातो, प्रोटीन रिच ब्रेकफास्ट खातो, सर्व गोष्टी करतो. त्याच्यामुळे प्रोटीनचं इम्पॉर्टन्स सर्वांना माहिती आहे छान पद्धतीने. हेच सेम ऍप्लिकेबल आहे मुलांसाठी, कारण त्यांची ग्रोईंग स्टेज आहे. ग्रोथ मध्ये प्रोटीनचा पार्ट किती महत्वाचा आहे हे ऑलरेडी सर्वांना माहिती आहे. त्यामुळे ह्याच्याबद्दल मी एवढंच सांगेन की योग्य पद्धतीने प्रोटीन इनटेक कसा घ्यावा हे शिकून घेणं खूप गरजेचं आहे. आपण खूप डिटेलमध्ये हे सगळं प्रोटीन, आयर्न, हे सर्व जे इथे लिहिलेलं आहे हे सगळं डिटेलमध्ये आपण 12 वीक्सच्या सेशन्स मध्ये शिकतो, कारण ते टॉपिक्सच एवढे मोठे आहेत. हे छोट्या शॉर्ट मध्ये सांगण्यासारखे टॉपिक्स नाही आहेत, खूप त्याच्यात बारकावे आहेत. बट येस, नक्कीच पॅरेंट्सनी शिकून घेणं गरजेचं आहे. त्या त्या वयोगटात जी काय तुमच्या मुलांची फिजिकल किंवा मेंटल ऍक्टिव्हिटी लेवल आहे, त्या ऍक्टिव्हिटी लेवलला प्रोटीनचं किती प्रमाण पाहिजे, अँड आयर्न, कॅल्शियम, कॉम्प्लेक्स कार्ब, झिंक, ह्या सर्वांचं काय काय प्रमाण असायला पाहिजे आहारामध्ये, हे कशावर डिपेंड करणार, तुमच्या मुलांची ऍक्टिव्हिटी लेवल काय आहे, फिजिकल ऍक्टिव्हिटी लेवल काय आहे, मेंटल ऍक्टिव्हिटी लेवल काय आहे, मुलांच्या हॉबीज काय आहेत, त्या कुठल्या गोष्टींना किती वेळ देत आहेत, त्यांचा कशा कशामध्ये वेळ जातोय, आणि डेव्हलपमेंटच्या स्टेजेसमध्ये काय प्रोग्रेस आहे किंवा काय अडथळे आहेत, ह्या सर्व गोष्टींवर डिपेंड राहतं की त्यांना न्यूट्रिशन कसं दिलं गेलं पाहिजे. बट काय महत्वाचं आहे हे इथे आपण लिस्ट केलेले हे टॉप महत्वाच्या गोष्टी आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त पण अजून बाकीच्या मायक्रो न्यूट्रिएंट्स आहेत जे गरजेचे आहेत, बट हे टॉप जे इसेन्शियल्स आहेत ते आपण इथे लिस्ट केलेले आहेत. राईट. पाणी आणि फायबर. बहुतेक पॅरेंट्सना मी हे बोलताना ऐकलेलं आहे की मुलांना कशाला सूप किंवा सॅलड द्यायचं, मुलांना सॅलडची काय गरज आहे, त्यांना काय थोडी वेट लॉस करायचंय, मुलांना थोडी ना बारीक व्हायचंय, किंवा काय त्यांना थोडी ना हेल्थ इश्यूज आहेत किंवा काही इतर काही थोडी ना प्रॉब्लेम्स आहेत. हे मी बोलताना खूप पॅरेंट्सना ऐकलेलं आहे. खूप त्यांना आपण म्हणालो ना की थोडंसं सॅलड खाऊ दे, जेवणाच्या आधी सॅलड खाल्लं गेलं पाहिजे,
फ्रुट्स खाल्ले गेले पाहिजेत. असं सांगितलं की त्यांना असं वाटतं की कशासाठी मग फ्रूट आणि हे ठीक आहे, म्हणजे फ्रूट पर्यंत ठीक आहे, फ्रूट पर्यंत समजतं, पण सॅलड कशाला पाहिजे, सूप कशाला पाहिजे मुलांना, बारीक थोडी खायचं त्यांना, असं एक समज आहे पॅरेंट्सचा. राईट? ऐकलंय तुम्ही कोणी? अजून कोणी काय ऐकलंय का? थोडस मला इथे इनपुट्स द्या, म्हणजे मला कळेल काय तुमच्या डोक्यात चाललंय ते. येस, अजून काय काय ऐकलंय कोणी? थोडस बोलूया आपण त्याच्यावर, की मुलांना कशाला हे हवं ते हवं. मग ते तर काही खाल्लं तरी त्यांना त्यांच्या शरीरात पचून जातं, त्यांना तर सगळं चालतं. मुलं आहेत ती, त्यांची फिजिकल ऍक्टिव्हिटीज एवढी आहे की काहीही पचवतात ते. राईट? येस 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 म्हणतात. सर्वांना माहिती आहे, बहुतेक जणांनी हे ऐकलेलं दिसतंय. राईट? बट इथेच बहुतेक पॅरेंट्सची काय म्हणूया मिसकन्सेप्शन आहे, चूक म्हणण्यापेक्षा एक मोठं मिसकन्सेप्शन आहे, की सॅलडची किंवा सूपची किंवा अशा काहीतरी घासफूस किंवा इतर अशा गोष्टींची काय गरज आहे मुलांना माझ्या. ते तर काही मग ते थोडंसं शुगरी असलं तरी चालेल त्यांना, त्यांना इतर पण काय असलं तरी चालेल, एवढं काय त्याच्यात वगैरे असं. बट होतं काय की फायबर जर योग्य प्रमाणात जात नसेल बॉडीमध्ये तर डायजेशन मध्ये अडथळे येणारच येणार. आणि मग त्या मुलांच्या तक्रारी, म्हणून आजकालच्या बहुतेक मुलांमध्ये पॅरेंट्समध्ये ही तक्रार पाहायला मिळते, माझ्या मुलाचं 2-2 दिवस 3-3 दिवस पोटच साफ होत नाही. अगदी लहान मुलं असली तरी त्यांची सुद्धा तीच प्रॉब्लेम आहे, जबकि त्यांची फिजिकल ऍक्टिव्हिटी पण चांगल्या लेवलची असते, बट पोट नाही साफ होते माझ्या मुलांचं, 2-2 दिवस नाही होत, 3-3 दिवस नाही होत. अशी पण मुलं, अशी पण पॅरेंट्स पाहिलेत मी, आणि हैराण असतात, झालेले असतात की काय प्रॉब्लेम आहे आणि काय करायचं ह्याच्यासाठी. राईट? मग ते आणखीन काहीतरी वेगळे मार्ग घ्यायचा प्रयत्न करतात, मग काहीतरी फायबरचे सप्लिमेंटेशन दे, लॅक्सेटिव्ह दे, हे दे ते दे, काहीतरी विचित्र प्रकार. सो हे कुठेतरी ऑफ ट्रॅक जातं आणि त्याचा सर्वांचा दुष्परिणाम मुलांच्या शरीरावर होतो. सेम हॅपन्स विथ वॉटर. पाणी जे आहे त्याचं काउंटिंग ना मुलं ठेवतात ना त्यांचे पॅरेंट्स ठेवतात, लक्षातही नसतं कुणाच्या, आणि मुलांना शिकवलं जात नाही की पाणी हे किती पिताय ह्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. आणि त्यात फिजिकली ऍक्टिव्ह असतील मुलं, खेळत असतील भरपूर किंवा काही स्पोर्ट्स करत असतील, ऑब्व्हियसली जर स्पोर्ट्समध्ये असतील तर त्यांना तसं ट्रेन केलं जातं की त्यांच्या आहार, त्यांच्या सगळ्या गोष्टींवर बारीक लक्ष दिलं जातं. बट जर दिलं जात नसेल काही मुलांचं तर मग ते त्यांना नक्कीच नुकसान करणार. सो जी काय फिजिकल किंवा मेंटल ऍक्टिव्हिटी, फॉर एक्झाम्पल काही मुलांना चेस खेळायला आवडतं, राईट? सो ते एक बैठी स्पॉट म्हणूया की इंडोर बसून करायची गोष्ट, ज्याच्यामध्ये माइंड ऑपरेट होतोय, फिजिकल ऍक्टिव्हिटी नाहीये काही. राईट? सो अशा मुलांच्या बाबतीत तर ह्या गोष्टींचा आणखीन प्रॉब्लेम होतो, कारण ते कितीतरी तास ते स्वतः प्रॅक्टिससाठी बसलेले असतात, मग गेम्स खेळताना बसलेले असतात, आणि ना वॉटर आणि ना इतर गोष्टींचं लक्ष दिलं गेलं तर मग प्रॉब्लेम सुरू. राईट? सो हे सगळ्या गोष्टी मुलांमध्ये आहेत का, योग्य मुलांच्या आहारामध्ये आहेत का, याचं ट्रॅक ठेवणं खूप गरजेचं आहे. राईट? सो हाईट, आता हे आपण काही काही ठळक म्हणजे गोष्टींसाठी ग्रोथ फूड काय काय आहे हे थोडंसं लिस्टिंग केलेलं आहे, जस्ट फॉर इन्फॉर्मेशन. थोडं नोट डाऊन करू शकता किंवा स्नॅपशॉट काढू शकता तुम्ही इन केस तुम्हाला हवं असेल तर. सो बेसिकली हाईट आणि बोन ग्रोथ. हाईट आणि बोन ग्रोथ म्हणजे काय, बोन्स जेवढे तुमचे छान लॉंग, मुलांचे बोन्स जसे ग्रो होतील तसे त्याच्यावरच हाईट डिपेंड राहणार. राईट? सो हाईट आणि बोन ग्रोथ ह्याचा पूर्ण परस्पर संबंध असतो. आणि ते कसं मिळवू शकतो आपण, काय फूड्स आहे, दूध आहे, कड आहे, पनीर, रागी. राईट? रागी सर्वांना माहिती आहे की किती एसेन्शियल आहे, कॅल्शियम किती चांगलं सोर्स आहे ते.
तसंच सेसमे म्हणजे तीळ झालं, राजगिरा, आल्मंड, ग्राउंडनट, एग्स आणि सनलाइट. का सनलाइट म्हणलो आपण? कारण कॅल्शियम, आपण बोन्स बद्दल बोलतोय. बोन्स आर मेड ऑफ कॅल्शियम, राईट. कॅल्शियमचं ऍब्सॉर्प्शन करतो विटॅमिन डी. विटॅमिन डी जर असेल चांगल्या प्रमाणात तर तुम्ही घेतलेले कॅल्शियम, तुम्ही जे मुलांना देताय ते जे कॅल्शियम, ते ऍब्सॉर्ब होणार बॉडीमध्ये, नाहीतर नाही होणार. आणि त्याच्यासाठी सनलाइट एक्सपोजर. सो हे मिनिमम एक्सपोजर सांगितलंय आपण, बट सनलाइट एक्सपोजर म्हणजे सनलाइट मध्ये त्यांचं फिरणं, खेळणं असलेलं बेटर आहे, राईट. सो हे झालं बोन ग्रोथ फॉर हाईट अँड बोन डेव्हलपमेंट. नेक्स्ट इज ब्रेन अँड मेमरी फूड्स फॉर बेटर फोकस. जर अटेन्शन स्पॅन हे एक प्रॉब्लेम असेल, जर अटेन्शन स्पॅन ठेवणं किंवा फोकस करणं हा प्रॉब्लेम नोट झाला असेल मुलांमध्ये, तर याच्यावर वर्क करण्यासाठी मी सगळ्यात पहिलं रेकमेंड करेल, ऑब्व्हियसली फूड आहे, न्यूट्रिशन आहे, ते तर म्हणजे नॉन नेगोशिएबल गोष्ट म्हणेल मी. बट त्याच्याबरोबर तुम्हाला मेडिटेशन किंवा माइंडफुलनेस हे मुलांना शिकवणं खूप गरजेचं आहे. त्याच वेळी तुम्हाला छोटे छोटे तुम्ही स्वतः शिकू शकत असाल तर चांगली गोष्ट आहे, नाही तर खूप बाहेर एक्सपर्ट्स आहेत जे मुलांच्या अटेन्शन स्पॅनवर किंवा इंट्युटिव्ह लर्निंगवर किंवा ब्रेन मेमरी शार्पनिंगवर, फोकसवर, अटेंटिव्हनेसवर, अलर्टनेसवर याच्यावर काम करतात. त्यांच्याकडे जाऊन मदत घेणं हे खूप योग्य ठरणार. कारण अटेन्शन स्पॅन हे फक्त अकॅडमिक्ससाठी नेसेसरी असणारी गोष्ट नाहीये, ही लाईफ लॉंग नेसेसरी असणारी गोष्ट आहे. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तुम्हाला फोकस आणि अटेन्शनचा खूप इम्पॉर्टन्स राहतो. जर तुम्हाला फोकस आणि अटेन्शन मध्ये प्रॉब्लेम येतोय किंवा मुलांना इन द सेन्स, आणि आत्ता त्यांना येतोय, तर तो इम्पॅक्ट करणार त्यांच्या लर्निंगवर. बट पुढे जाऊन लाईफमध्ये इतर पण लाईफच्या वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये तो इम्पॅक्ट करणार आणि एक अडथळा म्हणून बनणार जर आत्तापासून त्याच्यावर वर्क केलं नसेल तर. सो हे लाईफ लॉंग नेसेसरी अशी गोष्ट आहे. सो हे फक्त काय अकॅडमिक्ससाठी महत्वाचं म्हणून समजून त्याच्यावर काम न करता एक बॉडीची नेसेसिटी आणि एक फ्लुएंट किंवा एक प्रॉब्लेम फ्री लाईफ जगण्याच्या साठी महत्वाची गोष्ट असलेली गोष्ट असं समजून त्याला ट्रीट करणं आणि त्या पद्धतीने त्याच्यावर काम करणं हे नेसेसरी आहे. सो अटेन्शन स्पॅन कशाने बूस्ट होतो किंवा बेटर ब्रेन डेव्हलपमेंट, मेमरी, फोकस हे कशामुळे होतं? वॉलनट्स, आल्मंड, घी, राईट. सो हे तुम्ही पाहाल, हे अगेन फॅट्स, हेल्दी फॅट्स रिच फूड्स मोस्टली, म्हणजे बाकी पण ह्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रियन्स आहेत, बट हेल्दी फॅट्स मध्ये मोस्टली हे काउंट होणाऱ्या गोष्टी आहेत. आणि ब्रेन हे मॅक्सिमम बनलेलं आहे फॅटनी, त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टी लिस्ट केलेल्या आहेत इथे. दॅट विल immediately impact on the quality of brain development that is happening in the kids, right? So मुलांना जे डेव्हलपमेंट, ब्रेन ज्या पद्धतीने त्यांचं डेव्हलप व्हायला पाहिजे याच्यावर काम करणारे, एक्झॅक्टली काम करणारे हे फूड्स आपण इथे जे मेन फूड्स आहेत ते लिस्ट केलेत. अजून भरपूर फूड्स आहेत जे तुम्हाला त्याच्यात मदत करू शकतात, राईट. नेक्स्ट. सो येस, इम्युनिटी बूस्टिंग फूड्स. आता इम्युनिटी हा आजकाल तर खूप मोठा इश्यू व्हायला लागलेला आहे, कारण पोल्युशन आहे, बाकीचं बाहेरचं खाणं वगैरे वगैरे अशा भरपूर गोष्टी आहेत. त्याच्यामुळे इम्युनिटी हा खूप मोठा चॅलेंज होऊन बसलेला आहे बऱ्याच पॅरेंट्ससाठी, मुलांसाठी सुद्धा. आणि आता लहान वयामध्ये ऍक्च्युली आपल्याला खूप स्ट्रगल करताना दिसतात मुलं, पॅरेंट्स पण, की
सारखं सर्दी खोकला वगैरे तर झालेलाच असतो. कफ झाला की 15-15 दिवस महिनाभर कफ जात नाही वगैरे वगैरे असे भरपूर तक्रारी आपल्याला पाहायला मिळतात. बट आपल्या हातात काय आहे, तर आपण जेवढं चांगलं फूड मधून, ऍक्टिव्हिटी मधून आणि इनबिल्ट त्यांची इम्युनिटी डेव्हलप करण्यासाठी आपण जसं वर्क करू शकतो ते आपल्या हातातली गोष्ट नक्कीच आपण करू शकतो. सो याच्यासाठी हळदीचं दूध, आवळा, लिंबू, आवळा जसं आपण सेशन्स मध्ये सर आपल्याला सांगतात आवळा रोज खाण्याची गोष्ट आहे, कारण त्याला अमृततुल्य असं एक रेकग्निशन मिळालेलं आहे, राईट. सो आवळा, लेमन हे तुमच्या मुलांच्या आहारामध्ये समाविष्ट करण्याचे वेगवेगळे स्टाईल्स तुम्ही बघायला पाहिजे. कसे कसे तुम्ही देऊ शकता मुलांना ह्याच्यावर तुम्ही वर्क केलं पाहिजे. ड्रमस्टिक लीव्स म्हणजे मोरिंगा म्हणतो आपण त्याला. मोरिंगा योग्य प्रमाण काय आहे, काय त्याचे चांगले रेसिपीज आहेत हे आपल्याला शीतल मॅडम सांगतील. ते त्यांच्या आहारामध्ये ड्रमस्टिक मुळात ड्रमस्टिकच म्हणजे शेवगा आणि ड्रमस्टिक लीव्स म्हणजे मोरिंगा लीव्स म्हणजे त्याच झाडाची पानं. हे दोन्हीही खूप न्यूट्रिएंट रिच फूड्स आहेत आणि ह्याचा आहारात कसा समावेश करायला पाहिजे हे शीतल मॅडम आपल्याला खूप छान पद्धतीने सांगू शकतात. त्यांच्याकडनं नक्की इन्फॉर्मेशन घ्यावी ज्यांना हवी आहे त्यांनी. तुळस, जिंजर, आलं हे ऑलमोस्ट सगळ्या फूडमध्ये चालणारी गोष्ट आहे, त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यामध्ये टाकू शकता. मुलांना त्याची सवय लावू शकता. जिंजर टी प्यायची सवय लावू शकता. जिंजर टी म्हणजे पाण्यामध्ये उकळलेलं आलं, राईट, ते किंवा तुळस, आलं घालून उकळणं, ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. सीझनल फ्रुट्स इथे लिहिलेले आहेत. कशासाठी? कारण सीझनल फ्रुट्स मध्ये असे मायक्रोन्यूट्रिएंट्स मिळतात आपल्याला, असे मायक्रोन्यूट्रिएंट्स मिळतात जे फक्त त्याच फ्रुट्स मध्ये आहेत आणि त्याचा तोच सोर्स आहे. आणि सीझनल असल्यामुळे ते द बेस्ट थिंग अबाउट देम इज की तुम्ही सीझन मध्ये जेव्हा ते फ्रुट्स येतात, मोस्टली बेरीज, राईट, त्या बेरीज जेव्हा तुम्ही खाता, त्या बेरीज तुम्हाला किंवा सीझनल फ्रुट्स बरेचसे जे चांगले फ्रुट्स आहेत ते तुम्हाला असे मायक्रोन्यूट्रिएंट्स देतात जे वर्षभराचा तुमचा कोटा फुलफिल करतात. त्या मायक्रोन्यूट्रिएंट्सचा वर्षभराचा कोटा फुलफिल करतात. त्याच्यामुळे सीझन प्रमाणे फ्रुट्स अँड बेरीज खाणं खूप महत्वाचं आहे. त्याची सवय लावावी मुलांना, राईट. कर्ड आणि फर्मेंटेड फूड्स हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आपल्या ग्रुप मधल्या लोकांना आपण नेहमी हे फर्मेंटेड फूड्स कुठल्या ना कुठल्या कधी चॅलेंज, कधी रेसिपी याच्या थ्रू आपण फर्मेंटेड फूड्स ऍड करायला सांगतो, कारण गट हेल्थ साठी खूप चांगले असतात फर्मेंटेड फूड्स. येस. सो नेक्स्ट इज आयर्न रिच फूड्स. आयर्न, आता ॲनेमिक असणं हे महिलांचं फक्त आता राहिलेला नाहीये प्रॉब्लेम, मुलांचा आहे, ओल्ड एज मध्ये असलेल्या लोकांचा आहे आणि इव्हन मेन मध्ये हा प्रॉब्लेम आता सर्रास पाहायला मिळतो. आयर्न रिच फूड्सची कमतरता असते आहारामध्ये आणि आपण मोस्टली आयर्न डेफिशियंट असतोच जर आहार योग्य नसेल तर. सो मुलांमध्ये पण हे असण्याची शक्यता आता स्टॅटिस्टिक्स सांगतात की मुलांना पण सेम लेवलचा प्रॉब्लेम आहे जसं महिलांना असतो, राईट. एवढे वर्ष फक्त महिलांमध्ये हा मेजर प्रॉब्लेम पाहायला गेलेला होता, बट आता रिसेंटच्या वर्षांमध्ये हा लहान वयापासून मुलांना फेस करायला लागलेला प्रॉब्लेम दिसतो आणि त्याच्यामुळे खूप इतर त्यांच्या ग्रोथ मध्ये, त्यांच्या मेमरी, फोकस, सगळ्या बिहेवियर, सगळ्या गोष्टींमध्ये याचा इम्पॅक्ट दिसतो, राईट. सो ह्याची फुलफिल कसं करू शकतो आपण? जॅगरी विथ पीनट्स, राईट. हे असे कॉम्बिनेशन मुळात अशा पद्धतीने सांगितले जे मुलांना आवडतात. सो असे काही मेजर लिस्ट केले. इतर पण सोर्सेस आहेत, बट मुलांना जे आवडतात ते आपण इथे मेजरली लिस्ट केले आहेत.
सो बीटरूट झालं, बीटरूटचं सॅलेड मध्ये मध्ये मुलांना देत राहणं. स्पिनच म्हणजे पालकचं सूप देणे किंवा पालक त्यांच्या आहारामध्ये, भाज्यांमध्ये, पराठे किंवा चपातीमध्ये पालकची प्युरी टाकणे वगैरे असे प्रॅक्टिस तुम्ही ठेवू शकता. डेट्स म्हणजे खजूर, रेझन्स म्हणजे मनुके, डाळ, चना, राजमा, रागी, ह्या सगळ्या गोष्टींमधून तुम्हाला व्हेरिएशन मध्ये त्यांचं डाएट ठेवून हे फुलफिल करता येतं. अजून एक प्रकार आहे ते म्हणजे लोखंडी भांडी वापरणे स्वयंपाकासाठी. त्याच्यानेही फायदा होतो, बेनिफिट होतो, राईट. आणि आपण टिप्स सांगितली आहे, लेमन स्क्वीज करा. जे आयर्न रिच फूड्स आहेत की तुम्ही पालकचा साग केला किंवा पराठा केला किंवा डाळी आहेत त्याच्यावर तुम्ही लेमन स्क्वीज करा, म्हणजे आयर्नचं ऍब्सॉर्प्शन चांगल्या पद्धतीने होतं विटॅमिन सी कॉम्बिनेशन मध्ये मिळाल्यामुळे, राईट. सो येस, मुलांची प्लेट कशी असावी, राईट. आता कम्स द फन पार्ट, जे हे मी आता आपल्या ग्रुपमधल्या लोकांचं बघूया, बट इतर पॅरेंट्सना जेव्हा ही प्लेट मी दाखवते तेव्हा त्यांना आश्चर्य वाटतं की अरे असं कसं. सो हाफ पार्ट ऑफ द प्लेट इज फुल विथ व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स. म्हणजे काय, तेच मगाशी जे मी म्हणत होते ते भाज्या, एकतर भाज्या किंवा भाज्यांचं सूप किंवा सॅलड किंवा फ्रुट्स, राईट. फ्रुट्सवर ऍग्री असतात पॅरेंट्स. हो, आम्ही ज्यूस देतो ना मुलांना आमच्याकडे की नाही ते ह्याचे काही मोठ्या मोठ्या छान छान कंपनीजचे ना मोठे मोठे 2-2 लिटरचे पॅकेट्स फ्रीजमध्ये असतात. ते आम्ही त्यांना तेच देतो. पाहिजे तर ते किती पण पी असं आम्ही सांगतो. मग ते फ्रूट जातात त्यांच्या पोटामध्ये असं सांगणारे पॅरेंट्स असतात, ज्यांना ऑब्व्हियसली माहित नसतं त्याच्यामुळे ते असं सांगत असतात. बट दॅट इज नॉट ऑल. अर्धी प्लेट ऑलमोस्ट, म्हणजे तुम्ही जर भाजी देत असाल मुलांना तर तुमच्या मुलांच्या प्लेटमध्ये अर्धा पोर्शन भाजीने भरलेला असला पाहिजे किंवा भाजी आणि सॅलड यांनी भरलेला असला पाहिजे, राईट. मग बाकीचा अर्धा राहतो, त्यातला अर्धा असला पाहिजे प्रोटीन रिच फूड. म्हणजे आपण जे आता बघितले प्रोटीन वाले फूड्स. जे व्हेजिटेरियन असाल तर पनीर, मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स, म्हणजे पनीर झालं, दही झालं, हे झालं, हे तुम्ही गोष्टी त्याच्यामध्ये ऍड करू शकता. नॉन व्हेजिटेरियन फूड खाणारे असतील तर एग्ज आहेत, चिकन आहे, लीन प्रोटीन्सचे आपल्याकडे ऑप्शन्स आपल्या कम्युनिटीमध्ये सगळे सांगत असतो आपण. 12 वीक्सच्या कोर्समध्ये डिटेलमध्ये सांगतो. सो ज्यांना खूप डिटेलमध्ये माहिती हवी आहे ते 12 वीक्सला ऑलरेडी बरेचसे आपले पार्टिसिपंट्स आहेत 12 वीक्स वाले, राईट. सो आणि राहिलेली चतकोर प्लेट जी आहे त्यात तेवढंच असलं पाहिजे कार्ब्स, ते पण फायबर रिच कार्ब्स लिहिलेलं आहे, राईट. नुसते साधे कार्ब्स म्हणजे नुसतं नॉर्मल जे पांढरा भात, चपाती वगैरे असं नाही, तर फायबर रिच कार्ब्स म्हणजे व्हेरिएशन मध्ये ग्रेन्स, मिलेट्स याचा समावेश असणं खूप गरजेचं आहे. अशा पद्धतीने मुलांची प्लेट दिसली पाहिजे. त्याच्या ऍडिशन मध्ये अजून मग तुम्ही आवडत असेल तर थोडंसं फ्रुट्स, म्हणजे प्रमाण किती आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही योग्य तुमच्या मुलांची ऍक्टिव्हिटी लेवलवर डिपेंड राहतं ह्या गोष्टी. सो फ्रुट्सचा इंटेक अजून चांगला ठेवू शकता. आणि बटरमिल्क, म्हणजे बटरमिल्क हे आपण एक दाखवलं आहे, बट बटरमिल्क किंवा कर्ड किंवा फर्मेंटेड फूड्स असे रोज आहारामध्ये काहीतरी फर्मेंटेड फूडचा पोर्शन असणं गरजेचं आहे. ओके. सो येस, आता आपण पाहूया स्मार्ट आफ्टर स्कूल स्नॅक्स. स्कूल वरून आलेली मुलं जी असतात त्यांना खूप भूक लागलेली असते आणि तीच वेळ असते भरकटण्याची. मुलांची पण भरकटण्याची तीच वेळ असते आणि पालकांची पण भरकटण्याची तीच वेळ असते. कारण मुलं इतके हायपर झालेले असतात भुकेने
की ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात आणि पालकांना वेळ असला तर ठीक आहे, नसला तर ते जे काय दिसेल ते घे बाबा खा आणि बाजूला हो असं करतात. राईट. सो याच्यावर तोडगा म्हणून काय, तर पहिलेच घरामध्ये हेल्दी स्नॅक्स भरून ठेवणे. राईट. घरामध्ये हेल्दी स्नॅक्स बनवणे, एक प्रॉपर पोर्शन मध्ये बनवणे, एअरटाईट ग्लास कंटेनर्स मध्ये ठेवणे. हे आपण वारंवार सांगत असतो. ग्लास कंटेनर म्हणजे काचेची एअरटाईट भांडी आणून त्याच्यामध्ये ते सगळं ठेवा. म्हणजे ते तुम्हाला तुमच्या मुलांना समोरच दिसेल आणि ते आले की भूक लागली की बाकीचं काय मिळायच्या आधी ते त्याच गोष्टी खातील. राईट. सो जर अशी सिच्युएशन येते की मुलांना भूक लागलेली आहे आणि काही तयार नाहीये आणि जंक तयार आहे किंवा पॅकेट फूड्स तयार आहेत किंवा पॅकेट फूड्स मागवणं जास्त सोपं वाटतंय, तर मग तिथे चूक व्हायला सुरू होते. सो आपण नेहमी सांगतो यू कट डाऊन दॅट. पहिलं जे रूट कॉज आहे ते कट करून टाका. तर हेल्दी स्नॅक्स रेडी ठेवणे, लाईक रोस्टेड मखाना झालं, फ्रेश फ्रूट्स घरात ऍट ऑल टाइम्स अवेलेबल पाहिजे, किंवा पटकन इडलीचा कुकर लावला, डोसा बनवला किंवा छोले चाट दिलं. आता हे पण अगेन हे काही ठराविक गोष्टी आपण लिस्ट केलेल्या आहेत जे मुलांना युजली आवडतात खायला. राईट. याच्या व्यतिरिक्त पण भरपूर असे हेल्दी स्नॅक्स, हेल्दी फूड्स आहेत जे 5 ते 10 मिनिटांमध्ये तयार होतात आणि तुम्ही सहज मुलांना देऊ शकता. तुम्ही स्वतः पण वर्किंग असाल, तुम्हाला असं काहीतरी इन्स्टंट काहीतरी खायचंय, अशा वेळेला खाण्यासाठी योग्य अशा गोष्टी भरपूर आहेत. त्या अवेलेबल असणं खूप गरजेचं आहे रेडीली. राईट. सो मेक इट अ पॉइंट की ते अवेलेबल असेल रेडीली आणि मग ते ज्यावेळेस खायची वेळ येईल तेव्हा ते सापडेल सुद्धा आणि खाल्लं जाईल. राईट. सो पीनट जॅगरी लड्डू झालं, राजगिरा लाडू झालं, ढोकळा, हे खूप इझिली तयार होणाऱ्या गोष्टी आहेत कमी वेळेमध्ये. राईट. येस. अगेन आपण जो पोल घेतला त्याच्यामध्ये स्क्रीन टाइम हा एक मेजर कन्सर्न आहे. डेफिनेटली आजकालच्या पॅरेंट्सना हा खूप मोठा कन्सर्न आहे आणि त्याला ओव्हरकम कसं करायचं हे पॅरेंट्सना अजूनही बऱ्याच पॅरेंट्सना समजत नाहीये. बट सिम्पल हॅक आहे, एकच सिम्पल हॅक आहे याच्यावर. तुम्हाला आणखी कोणाचाही सल्ला घ्यायचा असेल तुम्ही घेऊ शकता, पण मी सांगते तो एकच हॅक तुम्हाला शेवटी फिरून तिथेच तुम्ही येणार. तो हा आहे की तुम्ही स्वतःचा स्क्रीन टाइम लिमिट करा. जेव्हा तुम्ही स्वतःचा स्क्रीन टाइम लिमिट करणार त्याच वेळी मुलांचा स्क्रीन टाइम लिमिट होणार. जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या स्क्रीन टाइम वर काम करत नाही तोपर्यंत मुलांना तुम्ही किती पण वेगवेगळ्या पद्धतीने, प्रेमाने, मारून, रागून, फटके देऊन वगैरे वगैरे कसंही समजून सांगितलं ऐकणार नाहीत. तुमच्या समोर करणार नाहीत, तुमच्या माघारी लपून करणार, जे आणखीन जास्त घातक आहे. राईट. सो फर्स्ट थिंग आपल्या स्वतःचा स्क्रीन टाइम हा मॅनेज्ड असला पाहिजे. राईट. आणि डोंट बी बायस्ड. बायस्ड म्हणजे काय, मी करते म्हणजे बरोबर आहे, मी कामासाठी करते, माझं केलेलं बरोबर आहे, माझं हक्क बनतो, बिकॉज आय हॅव पेड फॉर द फोन, आय हॅव पेड फॉर द इंटरनेट अँड आय हॅव पेड फॉर एव्हरीथिंग. सो इट इज माय म्हणजे माझा हक्क आहे हे सगळं करण्याचा. मी फोन विकत घेतलाय, मी इंटरनेट विकत घेतलंय आणि मी माझ्या मर्जीचा मालक आहे. So it doesn't work that way, right? हे त्या सर्व पालकांसाठी आहे ज्यांना हा प्रॉब्लेम येतोय. तर तुम्ही स्वतः त्याच्यात असाल तर तुम्ही स्वतःला हे समजून सांगा आणि तुमच्या माहितीतले जर कोणी असतील तर त्यांनाही हे समजून सांगा की दिस इज द ओनली हॅक दॅट यू कॅन डू इज फर्स्ट लिमिट युअर ओन स्क्रीन टाइम. नेक्स्ट तुम्ही मुलांचं मग स्क्रीन टाइम लिमिट करा, मग तुम्ही त्यांना पोलिसिंग करा
की नाही नाही हे एवढाच वेळ तू बघू शकतो, याच कामासाठी बघू शकते, एवढ्या अशा पद्धतीनेच बघू शकते वगैरे. मग त्याच्यामध्ये बाकी छोटे छोटे हॅक्स करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. लाईक जे काय तुम्हाला मुलांना ब्राउज करायला द्यायचं आहे ते तुम्ही लॅपटॉपवर करायला लावा, त्यांना तुमच्या समोर करायला लावा. म्हणजे ते अनावश्यक ब्राउझिंग जे काय होतंय ते सगळं टाळलं जाईल. काय चाललंय ते तुम्हाला दिसेल वगैरे. राईट. अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींवर काम केलं तर ह्याच्यावर तोडगा येऊ शकतो. आता याच्यामध्ये फेअर प्ले कसा असतो, जर तुम्हाला मुलं काय ब्राउज करतात हे बघायचंय तर मुलांना पण तुम्ही काय ब्राउज करता हे बघायचं असतं आणि तुम्ही नाही नाही म्हणू शकत. सो तुम्हाला स्वतःला सेल्फ पोलिसिंग करा आणि मग तुम्ही मुलांना करायला लावा. सिंपल, काहीही कष्ट करायची गरज नाही. आणि हे जर नाही केलं तर तुम्ही काहीही करा, दॅट इज नॉट गोइंग टू वर्क. I challenge all parents on this because I'm 100% sure की असंच होतं. राईट. ओके, सो लेट्स मूव फॉरवर्ड. ओके, सो आता आपण स्क्रीन टाइमचा प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचं ते पाहिलंय. बट स्क्रीन टाइम जर अनावश्यक जास्त असेल त्याच्यामुळे काय होतं, मुवमेंट ऑटोमॅटिकली कमी होते. मग ते एका ठिकाणी बसून राहणं ऑटोमॅटिक आलं. मग माइंडलेस स्नॅकिंग आलं, बसून बसून कंटाळ येतो, मग सारखं काहीतरी चावायला सगळायला लागतं. मग पॅरेंट्स पण हेच करत असतील तर अगेन ॲज आय सेड की जर तुम्ही ते करताय तर तुमची मुलं पण तेच करणार. वीक जॉईंट्स, मग बसून एका ठिकाणी बसून बसून मुवमेंट नसली की जॉईंट्सवर परिणाम होतो, सर्वांना माहितीये. राईट. आणि पुअर स्लीप, कारण ऍक्टिव्हिटीज झाली नाही ना, दिवसभर काही ऍक्टिव्हिटीज झाली नाही, मग रात्री झोप लागत नाही. प्लस तुमचं स्क्रीन, तुमच्या डोळ्यावर ती स्क्रीन सारखी पडून 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 तुम्हाला जे काय त्रास होतो मेंदूवर, हार्मोन्सवर वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींवर जो काय प्रॉब्लेम होतो त्याचा इम्पॅक्ट स्लीपवर होतो. राईट. सो हे सगळं सर्कल, हे सगळी सायकल चालू होते आणि नेव्हर एंडिंग सायकल लूप मध्ये तुम्ही पडता. ह्याला ब्रेक करण्यासाठी काय आहे, स्क्रीन टाइम लिमिट करा, मुवमेंट वाढवा, विषय संपला. काहीच करायची गरज नाहीये. तुम्ही स्वतः करा, मुलं पण तेच करणार. तुम्ही स्वतः ठेवून दिला, मुलं म्हणाली की किती वेळ फोन घेतलाय, तर असं कारण सांगा, माझं काम असतं, मला काम असतं म्हणून मी घेतलाय, असं सांगण्यापेक्षा काम असेल तर तुम्ही दाखवा मुलांना की तुम्ही काम करताय. आणि जर तुम्ही खोटं बोलत असाल मुलांना तर नका तसं करू. राईट. बिकॉज इट इज नॉट गोइंग टू वर्क. तुम्ही मुलं म्हणाली की तुम्ही इमिजिएटली फोन ठेवला तुम्ही स्वतः, तर तुमची मुलं पण इमिजिएटली फोन ठेवून देतील तुम्ही सांगितल्यावर. राईट. आणि तुम्ही स्वतः मुवमेंट करायला चालू केली तर मुलं पण मुवमेंट चालू करणार. सो येस, ह्या सगळ्याचा इम्पॅक्ट ओबेसिटी म्हणजे मग वजन वाढणे, कारण माइंडलेस स्नॅकिंग आलं, लो मुवमेंट आली, सगळं आलं, त्याच्यामुळे ओबेसिटी. तो आणि ही है. राईट. आणि ओबेसिटी आली की मग बाकीचे लाईफस्टाईल डिसीजेस यायला टाइम नाही लागत. राईट. सो येस, 3 न्यूट्रिशन टिप्स. 3 साठी फार वेगळं नसतं, पण एक जो मी मेजर चेंज सांगितला टीनेज मध्ये तो म्हणजे हार्मोनल रश. हार्मोन्सचा रश त्या पिरियड मध्ये जोरात असतो. इमिजिएटली एक हार्मोन स्पॉट झाल्यामुळे बॉडीमध्ये चेंजेस होत असतात. त्याच्यामुळे मेंटल हेल्थ एक वेगळ्या पद्धतीचे डेव्हलप झालेली असते. आणि त्या पिरियड मध्ये न्यूट्रिशन खूप मेजर रोल प्ले करतो ऍज अ बेस. न्यूट्रिशनला तुम्ही हे नका समजू, त्या काळामध्ये जे टीनेज आहे त्या काळामध्ये न्यूट्रिशनला तुम्ही एक ऑप्शन म्हणून समजू नका की नाही नाही हे म्हणजे हे पण आपल्याला सांभाळलं पाहिजे, असं नाहीये. ते तर बेस आहे, त्या बेसवर तुमचं टीनेजर उभा राहणार आहे. राईट. सो बेस तर तुमचा तुम्हाला सॉलिड करायचा आहे की न्यूट्रिशन रिच फूड फक्त आणि फक्त, कारण
ऍज अ सेड हार्मोन रश चालू झालेलं असतं, त्याच्यामुळे स्लाइट चूक न्यूट्रिशन मध्ये केलेल्या छोट्या छोट्या चुका सुद्धा, थोडंसं जंक फूड सुद्धा किंवा थोडेसे ऑफ टायमिंग सुद्धा, ह्या गोष्टी, शुगर रश, ह्या गोष्टी, कारण मेंटल ड्रामा वाढलेला असतो त्या एज मध्ये. मेंटल मध्ये खूप, डोक्यामध्ये खूप ड्रामा, खूप 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 ड्रामा चाललेला असतो, राईट. सो हे सगळ्यासाठी मग काय केलं जातं, शुगर रश, मग माइंडलेस स्नॅकिंग, जंक फूड, फूडला कम्फर्ट फूड समजून खाणे, चुकीच्या फूडला, आणि हे सगळं त्या वेळेत जास्त वाढतं. एक थोड्या प्रमाणात फ्रीडम पण आलेलं असतं, की स्वतःचे स्वतः ते कुठेही जात असतात, गोष्टी विकत घेऊ शकतात, हवं ते खाऊ शकतात. एक स्मॉल अमाऊंट ऑफ फ्रीडम आलेलं असतं, त्या फ्रीडमचा वेगळ्या पद्धतीने दुरुपयोग होऊ शकतो जर स्टेबल न्यूट्रिशन बेस नसेल तर. सो न्यूट्रिशन इज अ बेस that will be a stable, a strong foundation for your team to stand up on, right? So तुमचं टीम त्या बेसवर एकदम बॅलन्स्ड पद्धतीने तेव्हा उभा राहू शकेल ज्यावेळेस 100% अटेन्शन असेल पॅरेंट्सचं. फर्स्ट न्यूट्रिशनवर. नेक्स्ट कशावर? येस, प्रोटीनची आवश्यकतेप्रमाणे जर स्पोर्ट्स असेल किंवा इतर जसं मी म्हणाले तसं डान्स करत असतील किंवा ऍक्टिव्हिटी, काही फिजिकल ऍक्टिव्हिटी करत असतील, स्पोर्ट्स खेळत असतील, तर अशा वेळेला प्रोटीनचं इंटेक त्यांचं समजून घेणं की ह्यांना किती आवश्यक आहे प्रोटीन इंटेक, वजन काय आहे, कसं आवश्यक आहे, ऍक्टिव्हिटी लेवल काय आहे, त्याच्याप्रमाणे समजून घेणे आणि त्या पद्धतीने इनकॉर्पोरेट करणे हे खूप नेसेसरी आहे. ब्रेकफास्ट स्किप नाही करायचं, आपण हे बघितलेलं आहे. ब्रेकफास्ट स्किप केलं तर अख्खा दिवस असा अपडाऊन मध्ये जातो. चुकीच्या वेळेला चुकीच्या गोष्टी खाल्ल्या जातात, क्रेविंग व्हायची टेंडन्सी वाढते, राईट. मील स्किप केले की तेव्हा पण तेच होतं. मग जातात मग शुगरी बेवरेजेस. ह्या मुलांना शक्यतो कोल्ड ड्रिंक्स प्यायची सवय लागून जाते किंवा फ्रूट ज्युसेस, वरच्यावर कुठलेही फ्रूट ज्यूस घे, पीत बस, कोल्ड कॉफी पीत बस, अशा सवयी लागतात, राईट. सो हे सगळं टाळणं गरजेचं आहे. होममेड मील्स हे अवेलेबल असणं खूप गरजेचं आहे. हेल्दी होममेड मील्स पहिलं तर अवेलेबल झालं पाहिजे वेळेवर आणि तेच घेतलं गेलं पाहिजे, ह्याच्यावर भर देणं खूप नेसेसरी आहे. नाहीतर हार्मोन्स खूप मोठा ड्रामा करणार मुलांच्या लाईफमध्ये, राईट. आयर्न, कॅल्शियम इंटेक, बोन्स आपण बघितलं बोन्सच्या डेव्हलपमेंटसाठी कसं नेसेसरी आहे ते, आणि सनलाईट आणि ऍक्टिव्हिटी, आपण हे सर्व लहान मुलांच्या बाबतीत जे बघितलं तेच त्यांना पण लागू आहे, राईट. ओके, इथे हे काहीतरी चुकलंय, बट रेड फ्लॅग फॉर पॅरेंट्स. रेड फ्लॅग म्हणजे काय, की काय चुकतंय हे पॅरेंट्सनी कसं ओळखायचं? कोण सांगू शकतं? इथे चॅटबॉक्स मध्ये सांगा पटापट की काहीतरी चुकतंय मुलांच्या बाबतीत काहीतरी चुकतंय. असे रेड फ्लॅग्स काय आहेत? येस, कमॉन, खूप वेळ झाला तुमची हालचाल नाही झाली. येस, लेट मी नो. प्रसन्नजी, स्लाइड प्लीज म्हणाले, काय कोणती स्लाइड हवी आहे तुम्हाला? ओबेसिटी, हायपर ऍक्टिव्हिटी, हा बरोबर आहे. येस, ओबेसिटी म्हणजे वजन वाढत चाललंय असं दिसलं तर दॅट इज अ बिग रेड फ्लॅग, करेक्ट. हायपर होतात, आयदर मेंटली हायपर होतात किंवा हायपर ऍक्टिव्ह झालेले आहेत, एका ठिकाणी स्वस्थ बसू शकत नाही कुठल्याही वेळेला. बघाव तेव्हा नुसती चुळबुळ 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 आहेत, अनस्टेबल आहेत. येस, दॅट इज अ रेड फ्लॅग. खूप जास्त झोपतायत, हो, होऊ शकतं, हे एक रेड फ्लॅग होऊ शकतो. येस. सतत चिडचिड, करेक्ट. फोकस नाहीये, करेक्ट. येस. जॉईंट पेन इन किड्स, येस. आपण आधी म्हाताऱ्या लोकांमध्ये जॉईंट पेन पाहिलेलं आहे फक्त, बट आजकाल लहान मुलांना पण होतोय, राईट. सो येस, हे रेड फ्लॅग्स आहेत. हे जर दिसायला लागलं तर समजून जायचं पॅरेंट्सनी
की काहीतरी चुकतंय. ऑलवेज डिमांडिंग, येस म्हणजे हट्टीपणा करणे, कोणाचंही ऐकून न घेणे, हे रेड फ्लॅग्स आहेत. येस. सो फॅमिलीचं ह्याच्यामध्ये काय कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे किंवा किती कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे इन पर्सेंटेज? 100%. इथे मी 100% वेळ द्या असं नाही म्हणते. मी असं म्हणते की 100% अटेन्शन असलं पाहिजे. राईट? येस. प्रमोद सर म्हणतायत 1 to 2 cups पर डे. नाही, ते प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर देतो तुम्ही. ते मी करेल, क्लिअर करेन. ते मिल्क बद्दल बरेच कन्फ्युजन असतं. करेल तुम्ही क्लिअर. तुमचं होऊ द्या. तुमचं काय कम्प्लीट करा. सो येस येस. सो फॅमिलीचं 100% वेळ द्या मुलांना. हे प्रत्येक पॅरेंट्सना जरी शक्य नसलं तरी पॅरेंट्सचं 100% अटेन्शन इज नॉन नेगोशिएबल. लेट मी टेल यू. जे पॅरेंट्स आहेत त्यांना नॉन नेगोशिएबल आहे हे समजून घ्या. अटेन्शन तुमचा 100% पाहिजे. मग वेळ तुम्हाला जसा जमतोय तसा द्या, पण अटेन्शन 100% असलं पाहिजे. आणि कसं असलं पाहिजे ते? कसं काय काय करू शकता तुम्ही? एकत्र जेवणे, बॉडी शेमिंग न करणे, म्हणजे तू असाच आहे, तू हालतच नाही, तू बसूनच राहतो, तू मठ्ठच आहे, तू असंच आहे तसंच आहे, असं सारखं सारखं टोमणे, टॉन्टिंग न करणे. राईट? इन्स्टेड ऑफ डुईंग दॅट तुम्ही प्रोडक्टिव्ह काहीतरी चेंज आणा मुलांमध्ये. जर त्यांची एक पर्टिक्युलर काहीतरी तुम्हाला प्रॉब्लेम लोकेट झालाय किंवा तुम्हाला आयडेंटिफाय झालाय की हा पर्टिक्युलर प्रॉब्लेम होतोय, अटेन्शन बाबतीत असू दे, चिडचिडेपणा बाबतीत असू दे, काही असू दे. जसं मी आधी बोलले की मुलांना मेडिटेशनची पण गरज असते. राईट? सो मेडिटेशन पासून फिजिकल ऍक्टिव्हिटी किती वाढवली पाहिजे आणि कशा कशावर फोकस केलं पाहिजे ह्याच्यासाठी अटेन्शन 100% पाहिजे. राईट? मग तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे त्यांना कुठेतरी त्याच्या सोल्युशनसाठी एक्सपर्टकडे नेऊ शकता. राईट? हेल्दी स्नॅक्स ठेवायला पाहिजे. इन्व्हॉल्व करा किड्सना कुकिंग मध्ये, म्हणजे त्यांना जेवणाची गोडी डेव्हलप होते. एक वेगळ्या प्रकारचं परसेप्शन येतं त्यांना रिगार्डिंग फूड आणि न्यूट्रिशन. जेव्हा ते स्वतः कुकिंग करतात, जेव्हा स्वतः मार्केटमध्ये येतात भाजी घ्यायला, विकत घ्यायला किंवा पिक करायला, कशी घ्यायची असते, काय बघायचं असतं, रेट काय आहे भाज्यांचा, त्याच्यापासून सगळ्या गोष्टी. सो इन्व्हॉल्व देम इन कुकिंग अँड शॉपिंग. बी अ रोल मॉडेल. आताच मी म्हणाले तुम्ही पहिलं स्वतः करा, मगच ते करणार. त्याला काहीही एस्केप नाही. अँड एनकरेज आउटडोर प्ले. राईट? सो पॅरेंट्स इन्व्हॉल्वमेंट 100% पाहिजे. ओके. आता आपण पाहूया काही मिथ्स जे लोकांना असतात की जंक फूड थोडस डेली थोडस जरी घेतलं, एखादं 2 बिस्किट खात असेल, एखादी खारी काहीतरी खात असेल, दॅट इज ओके. मुलं आहेत ते पचवतात सगळं. हे एक मिथ आहे. राईट? हे चुकीची गोष्ट आहे. जंक फूड इज नॉट ओके ऍट एनी टाइम. जेव्हा तुम्ही एनी टाइम नॉट ओके म्हणाल त्यावेळेस तुम्ही 1%ला कुठेतरी सेटल व्हाल. सो 1% और 10% इज ओके म्हणाल तेव्हा तुम्ही 50%ला याल. सो से दॅट 0% इज ओके, म्हणजे ओके नाहीच आहे जंक फूड असं म्हणा. मग तेव्हा कुठेतरी ते नॉर्मल जे ऍक्सेप्टेबल रेंजमध्ये येऊ शकतं, त्या रेंजमध्ये येईल. राईट? टीन्स कॅन कॅच अप ऑन स्लीप लेटर. आपण आत्ताच बोललो झोप ही खूप महत्वाची आहे. आणि टीनेजर्सच्या बाबतीत असं होतं की थोडं कॉम्पिटिटिव्ह ह्याच्यात गेलेले असतात. मग स्पोर्ट्स असू देत किंवा अभ्यास असू दे, 10वीची परीक्षा 12वीची परीक्षा, ह्याच्यामध्ये मग झोप कमी घेणे, जागरण करून अभ्यास करणे. मग ते मुलं पण असं समजतात की हा मला काय होतंय, मी तर टीनेजर आहे, आय एम यंग इनफ हे सगळं हँडल करायला. आणि काही काही पालकांनाही असं वाटतं की माझ्या टीनेजरनी थोडंसं जागरण करून अभ्यास केला तर चांगली गोष्ट आहे, काय वाईट आहे त्याच्यात. ते खपून जातं, त्यांच्या शरीरात खपतं ह्या सगळ्या गोष्टी.
असं समजणं चुकीचं आहे. स्लीपला अंडर रेट करणं चुकीचं आहे. राईट. हेल्दी फूड इज बोरिंग, किड्स खाणारच नाही असं समजणं आपल्या कम्युनिटी मधल्या लोकांना माहिती आहे हे किती चुकीचं वाक्य आहे ते. हेल्दी फूड हे टेस्टी किती असू शकतं हे आपल्याला सर्वांना समजलेलं आहे. राईट. सो मुलांनाही हे दाखवा, समजून सांगा, त्यांना ते गिरवा पहिलाच मेंदूमध्ये, सो दॅट दे डोंट ग्रो अप थिंकिंग दॅट हेल्दी फूड इज बोरिंग. ओके. मुलांनी, आपण तेच बोललो, मुलांनी मग काहीही खाल्लं तरी चालेल, पोट भरण्याशी मतलब आहे असं समजणं चुकीचं आहे. नाही, जर कचरा भरला पोटामध्ये तर कचराच बाहेर येणार आहे इन डिफरंट फॉर्म्स. बोलण्यातून पण, वागण्यातून पण, विचारातून पण सगळं जंक बाहेर येणार आहे जर जंक खाल्लं तर. सो वॉट एव्हर द चाइल्ड इट्स इज नॉट फाईन. हेल्दी न्यूट्रिशियस फूड चाइल्ड शुड हॅव ॲट ऑल टाइम्स. दॅट इज नेसेसरी. आणि चबी मीन्स हेल्दी म्हणजे जरा गुटगुटीत असलेलं हेल्दी असतं असं समजणं थोडंसं चुकीचं आहे. राईट. सो आपण वेगवेगळे त्याच्यावरचे हे पाहिलेले आहेत की कसं हेल्दी कशाला म्हणायला पाहिजे ते. राईट. सो त्याच्यावर तुमचंही लक्ष असलं पाहिजे, मुलांनाही शिकवा की कशाला हेल्दी म्हणतात ते. ओके. सो येस, दिस इज द लास्ट पार्ट ऑफ आवर प्रेझेंटेशन. हे तेच पॉइंट्स आहेत जे आपण पोलमध्ये घेतले होते. राईट. त्यातले बरेचसे आपण कव्हर केलेले आहेत. राईट. जर ह्याच्यातलं कुठल्या गोष्टीवर क्लॅरिटी जर कोणाला हवी असेल, आय गेस सप्लिमेंट्स बद्दल आपण बोललेलो नाहीये, बट बाकी आपण सगळ्या गोष्टींवर बोललोय. सो क्लॅरिटी ज्यांना या पॉइंट्सवर किंवा ह्याच्या व्यतिरिक्त कशावर हवी असेल तर ते लोक आता प्रश्न विचारू शकतात. सो विथ दिस, थँक्यू फॉर being with me throughout this presentation, and I hope की काही महत्वाचे टिप्स किंवा काही महत्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला आजच्या प्रेझेंटेशन मधून मिळाली असेल, समजली असेल, काहीतरी क्लॅरिटी आली असेल असं मी होप करते. अँड येस, यू कॅन प्रोसीड विथ युअर क्वेश्चन्स. जर कोणाला काही राहिलंय असं वाटत असेल किंवा काही क्लॅरिटी कशावर हवी असेल तर विचारू शकता. लकीली आपल्याकडे प्रमोद सर पण आहेत. वी आर ॲट. थँक्यू केतकी. येस. आणि सेशनचा फीडबॅक नक्की आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर द्या, कारण ग्रुपमध्ये 100 लोक असतात, लाईव्ह सेशनला 40 लोक येतात. सो बरेच जण मिस करतात कामाच्या गडबडीत. सो मे बी ते जाऊन रेकॉर्डिंग पाहतील किंवा रेकॉर्डिंगची डिमांड करतील. हां, इथे प्रश्न आला होता आणि खूप इम्पॉर्टंट प्रश्न होता, म्हणून मी तसं एक डॉक्युमेंट दिले जो तुम्हाला लाईव्ह क्लासमध्ये असल्याचा नेहमी फायदा होतो. काही ना काही गोष्टी कन्फ्युजन क्लिअर होतं. बरं, आज आपल्यामध्ये रोहन आहे. पुढे जाण्याआधी पहिलं तर वन्स अगेन थँक्यू सो मच. खूप छान सेशन होतं आणि खूप छान एंगेजिंग राहिलं शेवटपर्यंत. ग्रेट. अँड वेळेत सुरू झालं, वेळेत संपलं. सो रोहनला मी बोलवतो. एक छोटीशी अनाउन्समेंट आहे. स्वास्थ्य शक्तीमध्ये आणि ॲडव्हेंचर, होलिस्टिक हिलिंग ह्युमन ॲडव्हेंचर या 2 ग्रुपमध्ये ऑलरेडी मेसेज गेलेला आहे, पण रोहन असल्यावर अजून व्यवस्थित क्लिअर होईल. येस रोहन. हॅलो. वन्स अगेन वेलकम. रोहनला सगळे ओळखताय, नसेल तर ओळख करून देतो. रोहन इज फाउंडर ऑफ मोटो ट्रेक ॲडव्हेंचर. ट्रेकिंगला घेऊन जाणं म्हणजे निसर्गासोबत मैत्री करून देणं हे रोहनचं काम आहे. आपल्याला ह्या बिझी आणि स्ट्रेसफुल लाईफमध्ये निसर्गासोबत जोडून ठेवण्याचं काम रोहन करतो. आणि आम्ही त्यांच्याबरोबर मागे पण एन्जॉय केलेलं आहे. बरेच जणांना माहिती आहे. किती लोक होते आमच्याबरोबर पॅराडाईज रिव्हर ट्रेकला? त्यांनी जरा चॅटबॉक्समध्ये PRT टाईप करा. पॅराडाईज रिव्हर ट्रेक. किती लोक बरेच होते? ओळखीचे चेहरे आहेत सर इथे. आणि खूप छान अनुभव होता. सो असाच एक सुंदर अनुभव आपल्यासाठी पुन्हा एकदा रोहन नी डिझाईन केलेला आहे. त्याबद्दल रोहन थोडक्यात इंट्रोडक्शन देईल. 10च मिनिटं सांगणार आहे, त्यामुळे कोणी सोडू नका. खूप चान्स आहे तुम्हाला पुन्हा एकदा एक चांगला अनुभव मोटो ट्रेक ॲडव्हेंचर्स बरोबर. येस रोहन, ओव्हर टू यू. येस, हॅलो. फर्स्ट ऑफ ऑल छान झालं सेशन केतकी मॅम. मी थोडंसं लेट जॉईन केलं
बट डेफिनेटली तुम्ही जे मुलांबद्दल जे काही सांगितलं ते एकदम अगदी 100% करेक्ट आहे. मी ट्रेकला आल्यानंतर माझी पेरेंट्सला पहिली विनंती एवढीच असते की स्टार्ट फ्रॉम युअर साइड. तुम्हाला बघूनच चाइल्ड स्वतःला मोल्ड करत राहतो. सो तुम्हीच जर जंक फूड खात असाल तर ते स्वतःच खाणार आहेत, नो डाऊट. आणि तुम्ही बाहेर नाही पडलात तर तेही बाहेर नाही पडणार आहेत. सो या दॅट इज अ पार्ट ऑफ माय जर्नी ऑल्सो. हे मी लहान मुलांना फक्त आणि फक्त बाहेर घरातनं त्या टीव्हीच्या आणि मोबाईलच्या स्क्रीन पासून बाहेर काढायचा प्रयत्न नक्की करत असतो. सो आजचा विषय आहे, प्रमोद सर म्हटले तसं की या आठवड्यात, जो मागच्या आठवड्यात आपण पोस्टपोन केली, विसापूरचा कॅम्पिंग आणि नाईट ट्रेक आपण ठेवला होता. पण लग्न आणि हे सगळं बऱ्याच लोकांनी पर्सनली मला मेसेज केला की पुढच्या आठवड्यात करा. सो या शनिवारी आपण घेणार आहे ट्रेक. ट्रेक बद्दलची माहिती मी ग्रुपमध्ये टाकलेलीच आहे. आपण साधारण संध्याकाळी 7:30-8 वाजता, 7:30ची ट्रेन आहे ऍक्च्युली, 7:36ची आकुर्डी रेल्वे स्टेशन किंवा चिंचोली रेल्वे स्टेशनला एकत्र जमू आपण. आणि लोकलने कामशेतच्या मळवलीच्या रेल्वे स्टेशनला उतरायचं आपल्याला. तो तिथून ट्रेकचा जो बेस कॅम्प आहे तिथपर्यंत आपण एक प्रायव्हेट गाडी येणार आहे आणि चालायला सुरुवात करणार. आणि आपण ठरवणार तिथे बेस विलेजला पोहोचून की आपण किती वाजता नाईट ट्रेक सुरू करायचं, सो दॅट वरती जाऊन कॅम्पिंग करता येईल. कॅम्पिंग विषयी कोणाला काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा, किंवा तुम्हाला काही भीती असेल, काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. ओपन करा वाटलंस ना माईक, नो डाऊट. किंवा हा, टेक्स्ट तुम्ही करायचं असेल अनम्यूट तुम्ही करू टेक्स्टही शकता, करू तुम्ही शकता. हँड रेज करू शकता. आम्ही तुम्हाला एक मिनिट, कितकीचं सेशन इथं संपलंय, मी ते इथली रेकॉर्डिंग